इस वक्त हमसे जुड़ते हुए उज़ैर नाचन और एक्स विकेट कीपर बीसीसी के इरफान मुल्ला दोनों का इस्तेकबाल है। दोनों से रिक्वेस्ट है कि आपको वीआईपी डाइस पे आना है। नक्कीच या ठिकाणी आपण एक सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत। नक्षत्रा एंटरप्राइजेसचे प्रायोजक सन्माननीय पुष्पराज भंडारी यांना आपण सन्मानित करणार आहोत। शाहिद खान या स्पर्धेचे आयोजक आहेत। चॅम्पियन ट्रॉफी पडगा प्रीमियर लीग 2019 अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा पुष्पराज भंडारी यांना सन्मानित केले जाते। माईची शाल यांना प्रदान केली जाते। त्याचप्रमाणे या प्रीमियर लीगच्या स्मृती चिन्हाच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे पुष्पराज भंडारी यांना। तो आइए दोस्तों लौट चलते हैं इस मुकाबले की तरफ जहां टॉस को जीता है सुदाम वॉरियर बादाने ने और पहले बल्लेबाजी का फैसला किया है। इरफान मुल्ला आपसे रिक्वेस्ट है कि आपको वीआईपी डाइस पे आना है। उज़ैर नाचन आपसे भी रिक्वेस्ट है। उत्कृष्ट एसटी रक्षक म्हणून ज्यांची ख्याती आहे इरफान मुल्ला, त्याचप्रमाणे राजेश तरे यांचाही आपण सन्मान करणार आहोत। चॅम्पियन्स ट्रॉफी प्रीमियर लीग पडगा 2019 सन्मानित शाहिद खान यांच्या शुभ हस्ते राजेश तरे त्याचप्रमाणे या प्रीमियर लीगच्या स्मृती चिन्हांच्या माध्यमातून सन्मानित केले जाते। फर्स्ट बॉल फ्रॉम अतर कुंगले, put away on the offside and with the stroke Sachin off the mark with single, 1 for no wicket. You are watching PCL 2019. इरफान मुल्ला मंचाची शोभा वाढवत आहेत। बीसीसी बोरिवली संघाचा एक बुजुर्ग खेळाडू एसटी रक्षक म्हणून ज्याची ख्याती होती। अतिशय सुरेख सुंदर स्क्वेअर कटचे फटके, त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर कव्हर ड्राईव्हचा बेताज बादशाह होता। एसटीच्या अगदी लगत तो उभा असायचा आणि ज्या पद्धतीने त्याचे एसटी रक्षक goes अतर कुंगले. This time goes his back foot and cuts first bounce to point, but with the stroke batsman through for 1, slightly uppish stroke, safe landing, 2 for no wicket. Sudam Sport Badane. Irfan Mulla is the first player in Bhiwandi Tennis Taluka cricket who gets run out in international cricket. Sachin Tendulkar is the first batsman. Here goes Atar Kungle. Ball this time beauty. Batsman tried to swing, plain miss. Fine delivery from Atar Kungle. Atar Kungle turn from Tolnaka end, facing him batsman Sachin. Slow start here. This time put away in the air. Rauf under it. Yes, nicely held. No. Parvez taken a very good judge catch and first wicket has gone now. Rauf is the wicket keeper, one of the senior campaigner of Raya. 2 for the loss of 1 wicket. What a start from Atar Kungle with a Sajid Kungle urf Lala Bhai. Most welcome. So first wicket has gone for cheaply. 2 for the loss of 1 wicket. Sudam Warrior Bhadane winning a toss batting first here. You are watching PCL. Here goes Atar Kungle. But this time another mighty blow. There is a fielder in deep. Could be caught. Yes, he is out. Back to back 2 wicket. No mistake made by Appo in deep. And Atar Kungle delighted. And Raya Sport delighted. RCC Raya. Look at that. The eye remove the ball when batsman tried to swung that ball high in the air. Well judging by Appo in deep. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद होत आहेत। पकडो कॅच जीतो मॅच या मंत्राचा स्वीकार केला तो आरसीसी राया संघाकडून। धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। धाव फलकावरती केवळ धावा थळकलेल्या आहेत। 2 गड्यांच्या मोबदल्यात 2. नेक्स्ट मॅच बिटवीन तलोली स्पोर्ट तलोली अँड संतोष प्रतिष्ठान देवली. बोथ टीम won their first 2 matches. Atar on a trick now. This time nice looking stroke. Fielder find the ball in deep. Nicely cut off. Nice return. And enough time batsman gets 1. 1 more to total now. Score moves up to 3 for the loss of 2 wickets. That marks
एंड ऑफ द एक्सलेंट ओवर टर्न फ्रॉम अतर कुंगले। एक ओवर सिर्फ 3 रन और 2 विकेट। अतर कुंगले की बहुत ही बढ़िया नपी तुली गेंदबाजी। निश्चित अतिशय सुरेख सुंदर गोलंदाजी आपल्या पाहायला मिळाली। टिच्चून मारा केला गेला। पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा झळकलेले आहेत। तलोली स्पोर्ट तलोली के कैप्टन तारिक रईस और पापा मुकड़ी फैम टीम और नैनेश्वर पाटोले और मंगेश पाटोले फैम टीम, संतोष सेठ प्रतिष्ठान स्पोर्ट्स की कैप्टन, दोनों को टॉस बॉक्स से जुड़ जाना है। निश्चितच 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा धावफलकावरती झळकत आहेत। टीव्ही स्क्रीनवरती तो बदल करता येत असेल तर करायचा आहे। 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। राइट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा गेंद को हुक करने की कोशिश की थी। अच्छा उछाल। गेंदबाज विकेट 2 है ना, मोन्टो आए हैं। मोन्टो जो के जेफ थॉमसन मुंतजिम गेंदबाजी के लिए आए हैं। पैटनेम ना कहा जाए क्योंकि क्रिकेट में पैटनेम थोड़ा अच्छा नहीं लगता है। गुड्डू बबलू तबलू। मुंतजिम फिर से बैकफुट पे के पंच किया खाली क्षेत्र में। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को लंबा फासला तय करना पड़ रहा है, लेकिन इस बीच 2 रन बनाए। मुंतजिम का जो बॉलिंग एक्शन है वो बिल्कुल ऐसा लगता है कि जेफ थॉमसन की याद दिलाता है। ये देखिए बहुत ही मशहूर बैट्समैन कामरान पटेल। रमीज ने रिटायरमेंट दिया था और एक पिक्चर में भी आ गए। निश्चितच आपण जर पाहिलं तर कामरान पटेल के बारे में कहा जाता है जो अच्छा अच्छों का निकलता है तेल, उसका नाम कामरान पटेल। इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है। विकेटों के पीछे गेंद, डायरेक्ट हिट की जरूरत थी। रन पूरा किया बैट्समैन ने बाई के रूप में। अब्दुल करीम ने आरसीसी राया को ऑल द बेस्ट कहा है। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है। 6 रन। देखिए देर रात अब रन नहीं बनते। शाम में जिस तरह रनों की रंगोली रहती है, गेंदें कहीं ना कहीं उठकर रुक कर आती है बल्ले पर और उछाल भी दोहरा हो जाता है। त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। मागच्या सामन्यात सुद्धा आईगावदेवी सापेस संघाची धावसंख्या माफक ठरली आणि या ठिकाणी सुदाम वॉरियर्स बादाणे संघाची सुद्धा धावसंख्या कुठेतरी लगाम लागलेली है। अभी तक आरसीसी राया बहुत बढ़िया गेंदबाजी करी। उसका कारण है कि उनके जो विकेट कीपर है, एक्सपीरियंस कंपेनर है रऊफ, जिन्होंने हर तरह का क्रिकेट खेला है। मुंतजिम बहुत बढ़िया गेंद। क्रीज बॉक्स से क्रीज में पीछे खेल रहे थे बैट्समैन। बल्ले के करीब से गेंद इरादे और बल्ले दोनों को बीट करती हुई विकेट कीपर के दस्तानों में। रन का दुष्काल पड़ा है पिछले मैच से हम देख रहे हैं। इसका कारण है कि गेंदबाजी बहुत ही बैंग ऑन टारगेट हो रही है। मुंतजिम थोड़ा जेफ थॉमसन का बॉलिंग एक्शन है। इस मरतबा ड्राइव किया गेंद को मिड विकेट के बगल से गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑन। खराब फील्डिंग। अब जाकर अच्छा बैकअप किया लेकिन 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रनों से स्कोर आगे सरकता हुआ 8 रनों पे पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पर। 8 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। वीआईपी डाइस पे जहां कामरान पटेल है, पीछे की रो में उजैर नाचन और इरफान मुल्ला बीसीसी के वो 2 खिलाड़ी हैं जिन्होंने कीर्तिमान बनाया है। इस मरतबा लिविंग एज। क्या बैट्समैन को जाना होगा या सॉफ्ट डिसमिसल? कमाल की गेंदबाजी चल रही है आरसीसी राया की। बिल्कुल रेनफोर्स सीमेंट कंक्रीट कहा जाता है आरसीसी को, और वहीं कुछ गेंदबाजी में ठोस नजर आ रही है। ये देखिए इसका अर्थ था सरोज कुंगले ने मापोली से आरसीसी राया को ऑल द बेस्ट कहा है। निश्चित एक मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला जातोय। ललितच्या रूपामध्ये हा महत्वपूर्ण झटका सुदाम वॉरियर्स बादाणे संघात। सरोज कुंगले आपका इस्तेकबाल है। पीसीएल में बड़गा चैंपियन लीग की चर्चा टेनिस क्रिकेट में चलती हुई। 8 रन 3 विकेटों के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद गेंदबाजी में अब अप्पू को बुलाया गया है। सामना करेंगे बैट्समैन राजा। रन बनाना बहुत कठिन हो रहा है। अप्पू का लंबा कद है। राइट आर्म ओवर द विकेट। बॉल
विकेटों को खुला छोड़ा अराउंड द लेग्स बॉल. अतिशय देखणा चेंडूची हाताळणी केली होती आणि मधली यष्टी उद्ध्वस्त करणारा हा चेंडू उजवीकडे अधिक सफल होत खेळण्याचा प्रयत्न झाला होता. यष्ट्या दाखवल्या होत्या फलंदाजाने, यष्ट्या वाकवल्या गोलंदाजानं. अप्रतिम अशा चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा प्रारंभ होतोय तो त्रिफळाचीत करून. यस, अप्पू को अब्दुल करीम ने ऑल द बेस्ट कहा और ऑल इज वेल करते हुए अपने टीम के लिए 8 रन 4 विकेटों के नुकसान पे. देखिए 11 बज जाते हैं तो उसके बाद रन नहीं बनते. 11 बजने के बाद टीमों के 12 बज जाते हैं. नक्कीच आपण जर पाहिलं तर 10:30 नंतर डीजे बंद होतो आणि 11 नंतर धावा बंद होतात. गेंदबाजी के लिए तैयार अप्पू. ये देखिए तलोली स्पोर्ट्स और इरफान मुल्ला और उजैर. इस मरतबा गेंद को मोड़ दिया है पैरों के सामने से. आउटफील्ड में डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी मौजूद हैं. एक से ज्यादा कुछ भी नहीं. स्कोर अब जाकर 9 पे पहुंचा है. अभी भी ओवर नंबर 3 चल रहा और डबल फिगर में सुदाम स्पोर्ट बाधा ने नहीं पहुंची. इससे जाहिर होता है कि गेंदबाजी में कितनी धार है और कितनी कसी हुई गेंदबाजी हो रही है. अतिशय तिखट मारा, टिचून मारा केला जातोय. राइट आर्म ओवर द विकेट. इस मरतबा आसमान में तान दिया अप्पू गेंद के नीचे. बढ़िया जज. इस तरह के स्क्वायर आसान नहीं रहते. बहुत खूबसूरत कॉटन बॉल. झेल आपल्याला पाहायला मिळाला. त्याच जोरावरती 5वा झटका बसतो. निम्मा संघ तंबूत परततोय. धावफलकावरती केवळ 9 धावा. चारों शाने चित जिसे कहते हैं व्हाइट वॉश किया बल्लेबाजी को. 5 विकेट गिरे, 9 रन बने. तीसरा ओवर चल रहा है और लग रहा है कि सुदाम वॉरियर के सभी वॉरियर्स को बल्लेबाजी मिल जाएंगी. चारी मुंड्या चीत करणं काय असतं याची अनुभूती येते ती सुदाम वॉरियर्स बादाणे संघाला. अगला मुकाबला बहुत ही टफ इनकाउंटर अब देखने जा रहे हैं. तलोली स्पोर्ट तलोली 2 मैच खेली, 2 जीती, 4 पॉइंट. और संतोष सेठ प्रतिष्ठान देवली 2 मैच खेली, दोनों जीती, 4 पॉइंट. निश्चित यातील एक विजेता सुपर 6 मध्ये आणि त्याचमुळे तलोली स्पोर्ट तलोली वर्सेस संतोष शेठ प्रतिष्ठान अतिशय महत्वाची असेल. इस बीच ये गेंद फिर से लॉफ किया है. फील्डर से दूर टिप्पा खाया है. लॉन्ग ऑन के खिलाड़ी मौजूद हैं. 1 रन बनता हुआ. हमारे बीच मोहतरम शहजाद पटेल साहब तशरीफ ला चुके हैं, जुड़ चुके हैं पीसीएल से. आपका इस्तेकबाल है पीसीएल ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से. स्कोर अब डबल फिगर में गया 10 रन. अप्पू इस मरतबा बल्ले का बाहरी किनारा. बहुत बढ़िया फील्डिंग. लगभग अपने टीम के लिए 3 रन बचाए. और ये देखिए डायरेक्ट थ्रो. इसे कहते हैं कि राया में कंचे और गोटियां ज्यादा खेली जाती. अतिशय सुरेख सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला रायाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. चौकार तर वाचवलाच, त्याच्या पुढे जात या ठिकाणी एकही धाव दिली नाही. उलट पक्षी गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. अब स्कोर बोर्ड को देखिए 1-1 3-2 0-0. ये जो बैट्समैन आउट हुए ऐसा लगता है कि किसी शहर का पिन कोड है. अतिशय सुरेख अशा पद्धतीनं आरसीसी संघ या सामन्यामध्ये अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. टिचून मारा केला जातो, तिखट मारा केला जातोय आणि त्या जोरावरती पूर्णपणे बंदिस्त केलेलं आहे सुदाम वॉरियर्स बादाणे संघाला. इस बीच गेंद बॉल डंडा गया सैर करने. क्या गजब की गेंदबाजी हो रही है आरसीसी राया की तरफ से. और पीसीएल का कई सबसे कम स्कोर तो हम देखने नहीं जा रहे. 10 रन और 7 विकेट. कमाल की गेंदबाजी. अप्पू का ओवर था जिसमें उन्होंने 2-3 झटके दिए, 4 झटके दिए, 3 विकेटें ली. एक बैट्समैन रन आउट हुए. कमाल की गेंदबाजी अप्पू की. निश्चित आपण जर पाहिलं तर उजव्या एष्टीच्या रोखांना खोलवर टप्प्याचा चेंडू होता, उमगला नव्हता. फलंदाजाला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. उजवी एष्टी उद्ध्वस्त झालेली दिसून आली आणि 7 फलंदाज 10 धावांवरती परतलेले आहेत. अतिशय माफक धावसंख्या. 10 रन 7 विकेटों के नुकसान पर. और अगली दौड़ में क्या होता है ये आइए सुनते हैं गायकवाड सर से. धन्यवाद भावे सर. 7 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहत आहेत. अतिशय माफक धावसंख्या. 14 षटक. आसिफ चिमनाट
क्या आखिरी मुकाबला होगा आदित्य पड़गा का? नहीं, तलोली स्पोर्ट तलोली के कैप्टन और संतोष सेठ प्रतिष्ठान देवली के कैप्टन दोनों को टॉस बॉक्स में बैठना है. आदित्य पडगे संघाची जी लढत असेल उद्याच्या दिवसामध्ये बरोबर दुपारी 3 वाजता बीसीसी बोरिवली हा 2 हात करेल. त्याच्यानंतर लढत शेष ठेवलेली आहे ही लढत आपण अनुभवणार आहोत. नक्कीच शेड्यूल आपल्या समोर काही क्षणातच आम्ही सादर करू. काही बदल असेल तर निश्चितपणे आपल्याला पर्यंत पोहोचवला जाईल. खेळ सुरू करायचा है. हमारे बीच सॉरी जमीर लाला है, मशहूर मारूफ बिल्डर, और नाजिश कुंगले साहब हैं. आप दोनों का इस्तकबाल है. मिजाब कुंगले भी हैं, आपका भी इस्तकबाल है. इरफान मुल्ला एंजॉय करते हुए उजैर नाचन के साथ, हालांकि क्रिकेट में बहुत एंजॉय कर चुके. चौथ्या षटकातील पहिला चेंडू निश्चितच पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू डीप क्षेत्रात जातोय. एकेरी धाव या चेंडूवरती प्राप्त केली. 1 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकत आहेत. 11 अतिशय मापक धावसंख्या, 7 गडी तंबूत परतलेले आहेत. पूर्ण संघ हा तंबूत परततोय का पडगा? और सबसे बड़ी बात है कि पीसीएल का सबसे कम स्कोर तो हम देखने नहीं जा रहे हैं. अधिक वाटते भावे सर. निश्चितपणे या चेंडूवरती एकेरी धाव पूर्ण केली गेली. इशारा वाईटच्या पद्धतीने धावा या बहाल होत आहेत आणि 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. 13. काशिफ कुंगले ने आरसीसी राया को ऑल द बेस्ट कहा. ऑल इज वेल चल रहा है. स्वप्निल रोकड़े ने तलोजा एमआईडीसी से आरसीसी राया को ऑल द बेस्ट कहा. धावा धावफलकावरती झळकली. चौथ्या षटकातील पुढचा चेंडू. 5 षटकांचे सामने आपण पाहतोय. पीसीएल चे वैशिष्ट्य आहे. आता मात्र बॅटची कडा घेत चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्राकडे येतोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू धाव पूर्ण केली जाते आणि वरती धावफलकावरती धावा झळकल्या जात आहेत. 14. दरम्यान पुढचा गोलंदाज मुंता सिंग. निश्चितच अतिशय सुरेख सुंदर प्रहार मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अचूक जज करतोय. कुठेतरी पाहिलं की हा चेंडू टप्पा पडल्यानंतर मागे येऊ शकतोय आणि त्याच पद्धतीनं मागे जात हा चेंडू अडवतोय. केवळ 1 धाव या चेंडूवरती फलकावरती धावा झळकत. इस बीच एक गेंद टॉपेज लगा है. गेंद पीछे की ओर सरक रही है. दूर से खिलाड़ी आए. बढ़िया फील्डिंग और बढ़िया पिकअप और थ्रो. कमाल की यहां पर गेंदबाजी हो रही है राया की तरफ से. केवल 16 रन हुए हैं. नक्कीच जेवढी गोलंदाजी धारदार आहे तेवढंच क्षेत्ररक्षण प्रभावी आहे. भावे सर हे विसरता येणार नाही. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र आपण पाहतोय लॉंग लेगच्या क्षेत्राकडे गॅप शोधलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत सनसणीत खणखणीत चौकार. बहुत ही खूबसूरत शॉट. देर आए दुरुस्त आए. बहुत देर के बाद ये शॉट आया है रनबंदी को काटता हुआ. ये देखिए बहुत खूबसूरत कलाइयों का उपयोग. ग्लांस किया था. बहुत ही फाइन लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर कारपेट के सहारे 4 रन. इस वक्त राज सोचते सागर नगर ने आरसीसी राया को ऑल द बेस्ट कहा. निश्चित 20 धावा धावफलकावरती झळकत आहेत 7 गाड्यांच्या मोबदल्यात. दरम्यान पुढचा चेंडू. नक्कीच लॉंगॉनच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. एकेरी धाव जोडली जाईल. 21 धावा धावफलकावरती. हमारे बीच राया के शोएब कुंगले साहब हैं. आपका हम इस्तकबाल करते हैं और आपसे इल्तिमास है कि आपको हमारे वीआईपी डाइस पे आना है. 4 ओवर की समाप्ति. रन बने 21. विकेटें गिरी है 3, 6 और 7 विकेटें गिरी है. हालांकि 1 ओवर अभी भी बचा हुआ है. एक बात है गैकॉट सर के पिछला मैच 24 का लक्ष्य था आणि या सामन्यामध्ये मात्र जी आपण पाहतो तो निचांकी धावसंख्या ती मात्र निश्चितच त्या धावसंख्येच्या पुढे जात आहेत का पाहूया. कारण मागील सामन्यामध्ये 24 धावा उभारल्या गेल्या होत्या. या सामन्यामध्ये आतापर्यंत 4 षटकांमध्ये 21 धावा उभारल्या गेल्यात. पीसीएल के आसिफ चिमनाट का कहना है कि राया का बहुत ज्यादा क्राउड आया है. वो पूरे ऑडियंस का
पीसीएल में दिल की गहराइयों से इस्तकबाल है। आणि आपण जर पाहिलं तर राया हे गाव कल्याण तालुक्यातील आणि कल्याणवरनं हा संघ या ठिकाणी सहभागी झालेला आहे. अतिशय सुरेख प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. त्या क्षेत्रामध्ये सणसणीत खणखणीत चौकार तोडला होता आणि 25 धावा झळकल्या जात आहेत. निचांकी धावसंख्येची जी शक्यता वाटत होती त्याला कुठेतरी तडा देणारी ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती ज्या पद्धतीनं चौकार प्राप्त केला गेला आणि या चेंडूवरती 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवर सुरेख प्रहार आणि 25 धावा धावफलकावरती. दुर्गेश गोलंदाजी करतोय आरसीसी राया संघाकडनं. दुर्गेशचा पुढचा चेंडू आता मात्र बॅटची कडा घेत चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्राकडे गेला होता. एकेरी धाव अतिशय वेगानं पूर्ण होताना दिसते. एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकता येतं 26. शकील कोटी आणि पंच रमेश रईस, त्याचप्रमाणे पंच सुरेश दळवी आणि पंच शानुक कुरेशी मॅन फ्रॉम मुंब्रा आणि सोनेरी बोटं ज्यांना लाभलेली आहेत. साहिबा मोमीन अनेक शहरी गटातील मोठ्या स्पर्धा आपण पाहतो त्या ठिकाणी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहत असतो. तर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सिद्दीक भाबे आणि समालोचना क्षेत्रामध्ये उगवता तारा आदित्य जाधव आणि मी स्वतः गणेश गायकवाड. पीसीएल अतिशय सुरेख सुंदर प्रीमियर लीग आपण आनंद घेत आहोत. अनुराग शिंदे और अमित जादव ने रायगढ़ से आरसीसी राया को ऑल द बेस्ट कहा है. वसीफ कुंगले ने राया को ऑल द बेस्ट कहा है. स्पेशली मुस्तकीम कुंगले ने भी ऑल द बेस्ट कहा है. दरम्यान दुर्गेश गोलंदाजी करेल. समोर जातोय फलंदाज नितीन. छोट्या चणीचा हा फलंदाज. निश्चितच मोठी धावसंख्या उभारण्याचे उद्दिष्ट मात्र अतिशय माफक धावसंख्या उभारली गेली. बॅटची कडा घेत पुन्हा चेंडू एसटी रक्षकाला चकमा देत शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रात होता आणि एकेरी धाव पूर्ण केली गेली. एक धावच्या जोरावरती धाव फलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. दुर्गेश गोलंदाजी करेल. आता मात्र चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे. पळून एक धाव पूर्ण केली गेली. एकाच धाव समाधान मानावं लागते. 28 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. अतिशय माफक पद्धतीची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. धावबंदी ही निश्चितपणे आहे. रात्रीचे 11 वाजल्यानंतर कुठेतरी अधिकच्या धावा ह्या होत नाहीयेत कारण मैदानाचं वातावरण आहे त्यात बदल होतो. आता मात्र एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न नो मॅनलँड क्षेत्रात चेंडू जाईल. निश्चितच एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्या धाव होतोय. चेंडू कलेक्ट करताना चुकी झाली आणि 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत 30. अजूनही काही चेंडू शेष आहे. नितीन दुर्गेश टू नितीन. आता मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो लॉंग लेगच्या क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी घडली. वेगानं धाव घेत तो पुढे आला आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये नितीन धावबाद होतोय. आडबाद 31 धावा. विजयासाठी 32 धावांचं लक्ष्य असेल त्यासाठी माफक संख्या. तर पुढील सामना आहे तलोली स्पोर्ट तलोली वर्सेस संतोष प्रतिष्ठान देवळी संघ या दोन संघांच्या दरम्यानची नाणेफेकी आपण करत आहोत. दोनों टीमें 2-2 मैच जीती है और 4-4 पॉइंट के साथ टेबल में ऊपर चल रही है. सबसे बड़ा मुकाबला होने जा रहा है. और अजित भाई आणि साजिद लाला यांना विनंती करतोय. अजित भाई आणि साजिद लाला आपण नाणेफेकीसाठी येणार आहात. तलोली स्पोर्ट तलोली संघाचा कर्णधार, त्याचप्रमाणे संतोष शेठ प्रतिष्ठान देवळी संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. विशाल सोचते खारगर ने भी आरसीसी राया को ऑल द बेस्ट. राजेश शेख आणि सन्माननीय जमीर लाला तर हे नाणं देत आहे सन्माननीय अतिथींच्या हातामध्ये आणि नाणेफेकी होत आहे. संतोष शेठ प्रतिष्ठान देवळी संघ 2 केलेला आहे आणि 4 प्रमाणे तलोली संघ सुद्धा 4 गुण प्राप्त केलेले आहेत. नाणेफेकी होत आहे आणि काटा असं म्हणणं आणि नाणेफेकी कोल आलेला आहे तलोली स्पोर्ट तलोलीच्या बाजूने.
दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. निश्चितच जशी मागणी तसा पुरवठा. नाणेफेकीचा गोल तलोलीच्या बाजूने आपला निर्णय काय असणार आहे? बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 5 षटकात किती धावा जोडण्याचे मनसुबे ठेवलेले आहेत? 50+. 50पेक्षा अधिक धावा करण्याचे या ठिकाणी मनसुबे आहेत. आपण जर पाहिलं दोन्ही संघ 2-2 सामने जिंकलेले आहेत आणि याच सामन्यात जर आपण विजय मिळवला तर सुपर 6 मध्ये तो संघ प्रवेश करणार आहे. त्यामुळे डू ऑर डायची स्थिती असणारा रोमहर्षक लढतीकडे आपण जाणार आहोत. तर एका रंगतदार लढतीची जी अपेक्षा तमाम प्रेक्षक करतायत त्या पद्धतीची अपेक्षा पूर्ण करणारा हा सामना असेल. यस, निश्चित असाच सामना असेल. जर अभिजित आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कोल तुमच्याकडे गमावला गेला. नाणेफेकीचा कोल तुम्ही जर प्राप्त केला असता तर तुझा निर्णय काय असता? फील्ड क्षेत्ररक्षण करणार होतास, त्यामुळे जो गेम प्लॅन ए बनवला त्याला तुला न्याय द्यायचा आहे. किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल तलोली स्पोर्ट तलोली संघाला? अंडर 50 इथे रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आपण जर दोन्ही संघ 2-2 सामने जिंकलेले आहेत, त्यामुळे या सामन्यात विजयी संघ म्हणजे सुपर 6 मध्ये प्रवेश. त्यामुळे करो या मरोची स्थिती आहे. तर एका रंगतदार लढतीची अपेक्षा प्रेक्षक करतायत. क्राऊड मोठ्या संख्येनं येतोय तलोली संघाचा, त्यामुळे त्यांचे पाठीराखे या आपण सामन्यामध्ये पाहिलं तर त्यांना प्रोत्साहित करतील आणि तुमचे पाठीराखे आलेले आहेत. तर एक रंगतदार लढतीची अपेक्षा ती पूर्ण केली जाईल डेफिनेटली. आणि त्यांची जी इच्छा की सुपर 6 मध्ये जाण्याची आणि तीच इच्छा आम्ही सुद्धा घेऊन मैदानात उतरणार आहे. निश्चितच. तर दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. नाणेफेकीचा कोल प्राप्त केला तलोली स्पोर्ट. तलोली संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय संतोष शेठ प्रतिष्ठान देवळी संघाला. माइक ओवर टू कमेंट्री बॉक्स. बहुत बहुत धन्यवाद दोनों ओपनर्स. जबकि शाहिद खान की जान ताहिर खान हमसे जुड़ चुके हैं. ताहिर खान आपका इस्तकबाल है. कामरान और अप्पू दोनों ओपनर्स बीच मैदान पर. लक्ष्य है 32 रनों का. आरसीसी राया अपना दूसरा मुकाबला कर रही है. पहले मुकाबले में आरसीसी राया ने जीत हासिल की थी. कामरान स्ट्राइक पे हैं जबकि नॉन स्ट्राइक पर हैं अप्पू. गेंदबाजी के लिए बुलाया गया है स्वप्निल को. इस तरह के मैचेस जीतने के लिए आपको गुच्छों में विकेट लेना होते हैं. सो इज गोइंग टू बी स्वप्निल ओपन द बॉलिंग अटैक फेसिंग हिम कामरान. 32 needing to victory. Here he goes passes. Goes to Kamran. This time try to sweep dash ball. Ball is traveling straight to short backward square leg off the bat and Kamran off the mark with a single. RCC Raya 1 for no wicket. Here goes Swapnil. Bows to Appu, use his feet, try to drive. Ball is keeping low, beats him outside the off stump. Fine delivery from Swapnil. बहुत अच्छी गिनती स्वप्निल खतोरे की. 32 रनों का पीछा करती हुई इस वक्त आरसीसी राया, जो कल्याण और टिटवाला परिसर की एक नामचीन टीम मानी जाती है. Swapnil, here he go. Bows to Appu, fine delivery, wide Yorker, appeal for caught behind, but umpire unmoved. Fine delivery and Appu in trouble now. This is the good start from Swapnil. Fight back. Look at that wide Yorker and right decision from umpire because the bat is touched to the surface. बहुत अच्छी लगातार अब चैनल में गेंदबाजी होती हुई पूरी तरह से बांध के रखा है पावर प्ले की खेल में. Swapnil. Bows to Appu, swing and ball is traveling all the way to the backward square leg. Beamer no ball signal. 7 in total and this is the poor ball from Swapnil. लूज नर की थी बैट्समैन के रीच के बाहर थी, देखिए, और पुल और पावरफुल. हालांकि वहां पर दर्शक ने कैच को अंजाम भी दिया था सीमा रेखा के बाहर. ये देखिए 7 रनों के साथ स्कोर आगे उछलता हुआ 8 पर बिना किसी नुकसान पर. And free hit signaling from umpire Ramiz Rais because that was a beamer. Free hit.
Appu on his strike. This is the Freet. Swapnil. Goes to Appu. Try to slogging this ball. We wait for umpire signal. Ball is traveling in gully. फिर से स्लॉग स्वीप करने की कोशिश, लेकिन शरीर को टकराने के बाद रन पूरा करते हुए एक लेग बाय का इशारा तब रमीज रईस सर का. 9 for no wicket. 23 more. The target is 32. Now 23 needing to victory. Raya consecutive second time in PCL. Here goes Swapnil. Turn goes past us. Ball this time put away nicely through the square leg for 4. बहुत अच्छा शॉट खेला, सिर्फ दिशा देने का काम किया पर ये देखिए स्वप्निल कतोड़ी की गेंदबाजी. फुल टॉस गेंद थी, स्लॉप स्वीप किया था खाली क्षेत्र में, विकेट एरिया में गेंद लैंड होती भी गेंद चली गई आउटफील्ड में 4 रनों के लिए. Nicely put away. Raya's batsman looking for a runs and so far succeed. Swapnil. Ball this time drive in the air, could be caught. Yes, he's out. पहला विकेट का पतन होता हुआ कामरान के रूप में आरसीसी राया का. Amit Jadhav from Kalyan, all the best for Kamran, but Kamran is out and Raya end of the first over, I think. His score is 13 for the loss of 1 wicket, right on top now. एक ओवर की समाप्ति के बाद 13 रन कामरान आउट होने के बाद आरसीसी राया बची हुई अब 4 ओवर में जीतने के लिए अभी भी 19 रनों की जरूरत आरसीसी राया टीम के लिए. इस वक्त अकीब पटेल निजामपुरा ने कांग्रेचुलेशन किया है शाहिद खान और पीसीएल की पूरी कमेटी को कि उन्होंने लुक लाइक बाली 2 पार्ट. बहुत बहुत शुक्रिया आपका अकीब पटेल निजामपुरा. यस सर, आप बाली ट्रॉफी की अलग लीग मैच में देख रहे हैं. आरसीसी राया को अम्मार कुंगले और मुस्तकीम और शरफू कुंगले ने खासकर मुंतजीम को ऑल द बेस्ट कहा है. विशाल सोस्ते कुरुन ने आरसीसी राया को ऑल द बेस्ट कहा है. गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज. इस मर्तबा सीधा ड्राइव, फील्डर मौजूद है लेकिन गेंद उनके सर के ऊपर से जाती हुई दस्तक में मस्तक में दस्तक देती हुई 6 रन. क्या शॉट खेला पर अप्पू ने. फ्लरिश देखिए लाजवाब, देखने लायक थी जब शॉट फिनिश हुआ था. मौका भी दिया और छक्का भी दिखा. ये देखिए सन्नाटेदार शॉट. सर पे से पानी जाए या गेंद जाए दोनों सूरतें डूबने वाली रहती है. कोशिश जरूर की थी फील्डर ने. राया जीत की तरफ चहलकदमी करती हुई इस मर्तबा निकल के मारने की कोशिश. बल्ले का मोटा सिरा, गेंद पीछे सरक रही है. देखना है रोक पाते या नहीं रोक पाए और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन. काफी लेजी रनिंग हुआ पर सतीश कामले की ओर गेंद चली गई 4 रनों के लिए. देखिए मैच को तो कब का छोड़ दिया है यहाँ पर सुदाम स्पोर्ट बादाने ने. 23 पे पहुंचा है स्कोर. यहां से राया को केवल 9 रन चाहिए मुकाबले को जीतने के लिए. पूरी तरह से अब इस मैच पर हावी होती हुई आरसीसी राया 14 पे 16 पे बल्लेबाजी कर रहे हैं अप्पू और अपने ओवर में उन्होंने 3 विकेटें भी ली थी. बहुत अच्छे ऑलराउंडर हैं आरसीसी राया के. इस मर्तबा स्लोक स्वीप, मैक्सवेल का अंदाज, गेंद जा रही है सजनी गई साजन के घर 6 रन. क्या शॉट्स खेला आसमानी टोला. ये देखिए रिप्ले में अप्पू ने ओहो गेंद ये देखिए जा रही है सजनी चली गई साजन के घर 6 रनों के लिए. राया ने जीत के दरवाजे को खोल दिया है. यहां से 29, केवल 3 रन चाहिए मैच को जीतने के लिए और 3 सिक्सर और 1 चौकों की मदद से 22 पे बल्लेबाजी कर रहे अप्पू.
ये अप्पू तो कमला हसन की मूवी अप्पू से भी हिट है। यस, इस मरतबा बल्ले के अंदर लगी है, चाइनीज कट, 1 रन बनता हुआ। यस, इस शॉट्स के लिए लेमन कट, चाइनीज कट कहिए इसे नाम है। जब तक खिलाड़ी गेंद को उठाते हुए 1 रन पूरा करते हुए 30 सिर्फ 2 रनों की अभी भी जरूरत। देखिए जो पिछला मैच हुआ था आई गावदेवी सापे और नक्षत्रा, एक तरफा मैच, और इस मैच में भी हम एक तरफा मैच देख रहे। जिस तरह से आरसीसी राया ने पहले गेंदबाजी की थी, उसके बाद बहुत अच्छी बल्लेबाजी, समय काफी बचा रहे। यस, रवीश बॉन्ड मापोली ने इस वक्त इस टूर्नामेंट के लिए अपने कॉम्प्लीमेंट दिए हैं, बहुत बहुत शुक्रिया रवीश बॉन्ड। इस मरतबा गेंद को आसमान में खेला है, क्या कैच हो पाएगा स्कायर, लेकिन छूट गया। इस तरह के कैचेस बहुत मुश्किल रहते हैं। इस मैच को जीत लिया है आरसीसी राया ने, कॉन्ग्रेचुलेशन आरसीसी राया एंड हार्ड लक बाधा ने। आइए मैन ऑफ द मैच खिलाड़ी है कमला हसन के अप्पू, जितनी हिट नहीं हुई उतने पीसीएल में हिट हुए राया के ऑलराउंडर अप्पू। अप्पू इज द मैन ऑफ द मैच। दोनों टीमों को हाथ मिलाना एक दूसरे से। नक्कीच सलग दुसरा सामन्यामध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय खेळाडू अप्पू। दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करता आहेत आणि अप्पूला विनंती करेन आपण हस्तांदोलन झाल्यानंतर त्वरित मंचावरती यायचंय। मंचाची शोभा वाढवणारे आमचे सन्माननीय अतिथी यांना आपण पाहतो आहोत। नक्कीच चॅम्पियन ट्रॉफी पडगा प्रीमियर लीग 2019 अतिशय मानाची सन्मानाची ही स्पर्धा, याची देही याची डोळा पाहीन दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची यात्रा, क्रिकेटचा उत्सव, क्रिकेटचा महोत्सव, चॅम्पियन ट्रॉफी पडगा 2019। अप्पू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू, त्वरित आपण मंचाची शोभा वाढवायची आहे। नक्कीच मंचावरील सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते आरसीसी राया संघ सुपर 6च्या दिशेने वाटचाल करू लागलेले आहे। मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन आरसीसी राया अँड अप्पू। जमीर लाला यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रदान करायची, जी आम्हाला लाभलेली तन्मय तांबोळी यांच्याकडनं। राया गावचे हे सन्माननीय जमीर लाला आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रदान करतायत। मॅन ऑफ द मॅचची सुरेख सुंदर ट्रॉफी तन्मय तांबोळी यांच्या सौजन्याने आम्हाला लाभली आहे। गिफ्ट हॅम्पर योगेश दोंदे यांच्याकडनं लाभलेला आहे। नाजिश कुंगळे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते नाजिश कुंगळे समर्पित करता आहेत गिफ्ट हॅम्पर योगेश दोंदे यांच्याकडनं लाभलेलं। नसीम शेख यांना विनंती करतोय आपण पुढील गिफ्ट हॅम्पर द्यायचं, जे आम्हाला वसीम शेख केतन जाधव यांच्याकडनं लाभलेलं गिफ्ट हॅम्पर प्रदान करतायत। साजिश शेख यांना विनंती करतोय पुढील गिफ्ट हॅम्पर आपण देणारा, जे आम्हाला अमोल जाधव यांच्याकडनं लाभलेला आहे। अभिषेक नागावेकर आणि तुषार आळशी यांच्याकडनं लाभलेलं गिफ्ट हॅम्पर प्रदान केलं जातंय। मी आसिफ नाड यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे। आणखी गिफ्ट हॅम्पर आहे जे आम्हाला केवल पाटील यांच्याकडे लाभलेलं आहे। नक्कीच भावे सर, अतिशय महत्वाचा सामना। भावे सर